झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्षियेला ठाव स्मशानीचा लक्षियेला ठाव स्मशानीचा वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा ब्रह्माग्नी लागला ब्रह्मद्वेषी ब्रह्माग्नी लागला ब्रह्मद्वेषी तुका म्हणे रक्षा झाली आपोआप तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळला दी अरे का थांबला गाकीले का नाही नग अरे नको काय अरे तू आज गाणं बिनं म्हणतोय लय खुशीत दिसतोय गाड्या का सकाळ सकाळ मला धरायला लागला कोण भेटला नाही का बाबा अरे तसं नाही काय माहिती का तू असं काही गाणं बिनं म्हणायला लागला ना की इथल्या वातावरणात चेंज झाल्यासारखं वाटतंय चेंज म्हणजे काहीतरी वेगळं घडतंय असं वाटतंय नाही नाही वेगळं काहीच घडत नाही इथे कधीच रोज 30 प्रेत आणि भेसूर रडणारी जिवंत माणसं आणि हे सगळं मेल्या नजरेने बघणारे आपण थंड निर्विकार भावना शून्य. जोशी साहेब झाला परत सुरू तुम्ही सॉरी मोरे मगाची ती बॉडी जळली का रे? नाही तिला जळायला अजून 1.5 तास तरी लागेल. हे एवढं परफेक्ट कसं काय सांगू शकतोस तू? याला कारण आहे अभ्यास. अभ्यास? हा म्हणजे या मसनामध्ये 20-22 वर्ष काय उगाच घालवली का? हा काय माहिती का एखादा साधा सामान्य माणूस असेल ना तर त्याची बॉडी जायला साधारण 1-1.5 तास तरी लागतो. पण एखादा जाड्या फोक्सा माणूस असेल ना तर त्याची बॉडी मात्र पाऊण तासात जळते. का? हो कारण तूप लोणी खाऊन अंगावर नुसती चरबी वाढलेली असते कापरासारखी जळती. आणि मग काडी पैलवान वय त्याला जायला मोकार 2.5 तास लागते. अंगात चरबीच नसती ना नुसती हाडं लय जीव खाते बघा. तुमच्या या अभ्यासाबद्दल तुम्हाला PhDच दिली पाहिजे. आता म्हणजे काय मी सांगतो काय माहिती का PhD म्हणजे एक डिग्री असते त्यानं शिक्षण वाढते. नग बाबा आपली 4थी पास बरी आहे कशाला बाबा ए पण मी काय म्हणतोय मगाशी तू ते गाणं म्हणत होता ते म्हण ना. गाणं नाही ते मोरे भाऊ मग अरे तुकोबारायाचा अभंग आहे तो. काय बोलतो? मग तो म्हण बाबा या बोलतो. जोशी साहेब काय मगाशी हा तुकोबारायाचा अभंग लय झाक म्हणत होता. बर म्हणायला सांगायला म्हणा की. खरंच म्हणू? म्हणा म्हणा करडिले बुवा म्हणा. झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्षियेला ठाव स्मशानीचा
लक्षियेला ठाव स्मशानीचा. बस बस कर्डिले, प्लीज असं काही म्हणू नकोस. स्मशान, शिक्षा, शिक्षा म्हणून माझी इथं बदली झाली आणि ती शिक्षा आता जीवघेणी व्हायला लागली. बस प्लीज प्लीज. जोशी साहेब, तुम्ही एवढ्यात विसरलात? अहो कर्डिले उद्यापासून रिटायर होणार आहे. आज शेवटचा दिवस आहे त्याचा इथला. अरे हो कर्डिले बाबा, तुझ्या त्या रेकॉर्डला किती बॉडी शिल्लक आहेत अजून? अजून 6 बॉड्या. हा, 6 बॉड्या शिल्लक आहेत, म्हणजे 12,994. नेमका वाचतोय राव त्यावेळेस. हॅलो, हा, अरे हो बाबा, स्मशानातनच बोलतोय. बर बर, हा ठीक आहे. कर्डिले कॉंग्रॅट्स. हा? अरे एकदम 4 बॉडीज येत आहेत, ते सुद्धा विदाऊट पागे सगळं करणार आहेत ते. म्हणजे आता 12,998, राईट? म्हणजे 2च राहिलं तुझी रेकॉर्ड पूर्ण व्हायला. हो, म्हणजे या कर्डिलेचं नाव आता गिनीज बुकात जाणार. मोरे, गिनीज बुकात नाव जाण्याकरता आधी ती गोष्ट प्रतिष्ठित लोकांसमोर त्यांना कळवून मग करावी लागते. म्हणजे जोशी साहेब, या कर्डिलेनी परत 13,000 बॉड्या जाळायच्या. नाही, 13,000 बॉड्या मिळतील हो. हा. पण तुम्ही म्हणताय ती प्रतिष्ठित माणसं कुठे गावायची? हे खरंय. काय आहे, आजकाल प्रतिष्ठा ही फक्त प्रतिष्ठान या शब्दात सापडते. माणसात कुठं बी नाही. खरे खरं सांगू का, आपण हे असे इथं दिवस रात्र कष्ट करत असतो, या समाजासाठी या जागेत काम करत असतो. आपण का करतो रे हे सगळं? आता पोटासाठी नोकरी म्हणल्यावर करा. बरोबर, आपल्या पोटासाठी. प्रत्येक 10 तारखेला वेध लागलेले असतात ना, ते पुढच्या 1 तारखेवर. आणि या अशा परिस्थितीत संसाराचा गाडा ओढत असताना आपल्यालाही वाटतं ना काहीतरी मनोरंजन हवंय, पण नाही नाही. आपल्यासाठी येतात ती लोकांची वेगवेगळी दुःख, कधी हुंडक्यांच्या साथीनं, तर कधी आर्त आक्रोशानं. आणि साथीला असतो तोच तो निलगिरीचा आणि कण्हेरीच्या फुलांचा उग्र दर्प. साला ते मडकं फुटलं ना की या कर्डिलेचे पाय आपोआप त्या विद्युत दाहिनीकडे वळतात. या इथं ठेवलेल्या सर्व रजिस्टरची पानं या मोरेच्या हस्ताक्षरात भरलेली आहेत. आणि मी 5-6 वर्षं वय आणि प्रेताच्या वयाचा परफेक्ट अंदाज त्या फुलाखाली झाकलेल्या देहावरून अगदी योग्य प्रकारे करतो. आपण सला हे एवढं सगळं करतो, पण त्याबद्दल आपल्याला काय मिळतं? काही नाही. एक साधी शाबासकीची थापही कधी मिळत नाही. डिस्कस्टिंग. जोशी साहेब, अहो आपण आपल्या भावनांचं मुर्द कधीच त्या दांडीत टाकले. खरंय बाबा. मग दुःख करायचं किती आणि कशाला? मोरे, माझंही स्वप्न होतं रे, त्या मनपा भवनामध्ये बसून मस्तपैकी पंख्याखाली काम चुकारपणा करण्याचं. अहो जाऊ द्या जोशी साहेब, शेवटी आपण पडलो दुर्लक्षित, कोण बघणार आहे? हा, तुझं म्हणणं बरोबर आहे बरं का. आपण दुर्लक्षितच होतो. अरे या कॉर्पोरेशन मध्ये माथाडी, मापाडी, कचरेवाले, झाडूवाले समध्यांचे युनियन्स आहेत. हा, आपली युनियन आहे नाही ना. हा, जोशी साहेब आपली युनियन आहे का? आणि करायचं म्हटलं तरी शक्य आहे का? का नाही? का नाही काय? 5 स्मशानातले 20 लोक आणि 2 दाहिन्यांचे मिळून 6 लोक. अरे कोण विचारता असले एकजुटीला? अहो एवढी सगळी दुःख असली तरी आपल्याला एक सुख आहे ना. कोणतं? अहो गरम गरम जेवणाचं. ए कर्डिले, हा तुझं झाडून झालं असेल तर जेवायला बसायचं का? आता लगी बसायचं? अरे हो ना, लय भूक लागली राव. बरं बाबा, राहिलेलं नंतर जातो. चल. हा चल, नेहमी सारखा अंगणातच बसू. हा घे. हा, गरम झालंय रे थोडं. नाही, आत्ताच बॉडी टाकली ना. हा, जोशी साहेब, हो जोशी काय? साहेब या जेवायला या. नाही नको. अहो या जोशी साहेब जेवायला या. या नाही नको. अहो या जोशी साहेब, एखादी बॉडी आली तर तासभर ताट खेळायला लागेल. या. हा. नाही, माझा मूड नाहीये. आता जेवायला कशाला लागतोय मूड? हा. अहो या ना. हे बघा का आणलंय डब्यात वरण भात आणि वरती तुपाची धार, आणि ते बी गरम गरम. कसलं गरम गरम? काय बोलतोयस मोरे तू? गेले कैक वर्ष तुम्ही या चितेवर गरम केलेलं जेवण जेवताय, तुम्हाला काहीच वाटत नाही का रे? मला इथे येऊन 6 महिने झालेत तरी मला आता भाताची मूद देखील पिंडासारखी वाटायला लागली. जोशी साहेब,
अहो कोळसा किती बी उघडला तरी तो काळाच राहणार आहे, त्याचं चंदन होणार आहे का? मोरे मी काय बॉडी आली वाटतं. हॅलो. हा बर ठीक आहे ठीक आहे. करडीले काँग्रेस. आईला करडीले परत ऍक्सिडेंट झाला, तुझं रेकॉर्ड होणार राव. मोरे पागे गुरुजी येत आहेत याच्यात सेंड ऑफ करता. शेंड ऑफ माझी. सेंड ऑफ म्हणजे आज तुझा इथला शेवटचा दिवस आहे हा. ना, तो आम्ही सगळे मिळून सेलिब्रेट करणार हा. आहोत. सेलिब्रेट माझी. सेलिब्रेट अरे साजरा करणार आहोत. त्यात काय साजरा करायचं बाबा? ती संपलं की निघायचं आणि घरला जायचं. ए साजरा आम्ही करणार आहोत ना, आम्ही बघतो ना, तू हे डबे ठेवून दे. हा चल चल. हा. काय करणार बाबा? नाही पण जोशी साहेब, बोला. मी काय म्हणतोय, हा या खरडिलेच्या सेंड ऑफला तुम्ही, मी आणि पागे गुरुजी आपण तिघच, नाही म्हणजे अजून कोणाला बोलवायला नको? आणखीन कोणी बोलवलं तरी येणार आहे का? अहो का नाही येणार, तसे आपल्याला इथं लय मित्र आहेत काय रे. हा म्हणजे तो गौऱ्या लाकडं टाकणारा महादेव, महादे, हा. नंतर तो वाखरवाला सुरजित आहे, हा, हा. आणि त्यानंतर तो हा ह्याकणार रे, ह्याकना तो एक कोणतरा बरोबर असतो. हा. हा त्यो बी तो आहे. आहे, आणि नंतर तो हा काय नाव त्याच्या त्याचं? पलीकडे पण बसवा. हा, तिघा चौघाची हा, गॅंग आहे. नाही नाही नका आठवू नका, कोणी नाहीये इथं. कोण येणार आहे झक मारायला? आपण हे असे चितेजवळ स्मशानात कायमचे. हो नाही कसं आहेत ना, लय येतो. या झाडावर बसलेले हजारो कावळे ही येडी आहे. वेळी अवेळी वाजणारा तो फोन आहे. सगळ्यात शेवटलं पण महत्वाचं, या करडिलेची चिताई आहे. अरे बाबा. मोरे अरे काय बोलतोयस तू? ही बेजान विद्युत आहे नी. असू नका जोशी साहेब. आई आहे होती आपली. अहो अहो, प्रत्येक पिरियड टाकताना नमस्कार करतो मी तिला. असू नका. बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा. ह्या धारक दुःखद संघटनेचा रामनाम सत्यऐवजी वेगळंच काहीतरी ऐकू येतं ना. हा ना. बघ बरं मोरे जरा. दादासाहेबांचा विद्युतदाहिनी बंद करा बंद करा बंद करा बंद करा. दादासाहेबांचा 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 न्यायधारक दुःखद संघटनेचा विद्युतदाहिनी 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 बंद करा बंद करा. इथला इन्चार्ज कोण आहे? इथं इन्चार्ज कोणी नाहीये. हा? तुमचं कोण गेलंय? हा. अखिल स्मशान भूमी आसपास बंगले व फ्लॅटधारक दुःखद संघटना यांचं कोण गेलंय? यांच्या वतीनं ही विद्युत दाहिनी बंद करा असं सांगायला आलोय आम्ही. एक मिनिट, तुम्हाला प्रॉब्लेम काय आणि कशा पाहिजे विद्युत दाहिनी बंद करायची हो? हा? अरे काय म्हणजे? हा? ए सांग रे त्यासनी. आम्ही सर्वजण ह्या स्मशानभूमीच्या परिसरात राहणारे लोक आहोत. त्या तुमच्या विद्युत दाहिनीतून उडणाऱ्या राखेमुळं आम्ही सर्वजण त्रस्त झालेलो आहोत. ए त्रस्त संघटना, एक मिनिट. तुमचा आणि राखेचा काय संबंध? हा काय संबंध? काय संबंध म्हणजे? हा? अरे संबंध ए सांग रे त्यासनी जरा. या तुमच्या विद्युत दाहिनीतून उडणारी राख आमच्या बाल्कन्यांमध्ये आणि कक्षामध्ये येऊन पडते. ही एवढी राख गोळा करा का मला? एवढी राख? आईला हे बरं आहे की. हो नाही म्हणजे यांचा भांड्याच्या पावडरीचा खर्च वाचला. रोज एवढी राख गोळा करायची आणि त्यानंच भांडी घासायची. भांडी एकदम चकाचक. अरे आम्ही इथे निदर्शनं करायला आलो आणि तुम्ही लाईटली घेतोय राव. मग अहो कसलं लाईटली आणि कसलं सिरियसली. पहिलं म्हणजे तुम्ही जागा चुकलात. काय आहे, तुम्हाला जे काय घोषणा उपोषणं निदर्शनं करायचंय त्याच्याकरता मनपा भवनामध्ये स्पेशल जागा आहे. तुम्हाला तिथं पोचावं लागेल. अरे पोचू पोचू. अखिल स्मशानभूमी आसपास बंगले फ्लॅटधारक दुःखद संघटना. अरे यांच्यासाठी आम्ही वाटतं तिथं पोचू. एक मिनिट साहेब. हा? गेल्या बारीला तुम्ही तिथं आलते ना, दुसरी विद्युत दाहिनी सुरू करा म्हणून वर्षा घेऊन. हा त्याचं काय आहे? हा त्यावेळी मी लोकसभेला उभो होतो, तेव्हा साऱ्या शहराचा प्रश्न म्हणून ती मागणी केली. या वेळेला मी कॉर्पोरेशनला उभा असल्यामुळे हा इथल्या स्थानिक लोकांचा प्रश्न म्हणून ती मागणी करतो.
साहेब तुमचा प्रश्न नक्की सुटेल हो तर आणि कॉर्पोरेशन मधनं तुम्हाला चांगलं सहकार्य पण मिळेल. मिळणार मिळणार. पण काय हो साहेब, त्या मागच्या वेळेच्या इलेक्शनच्या वेळेस काय झालं होतं? हे आपलं थोडक्यात अगदी थोडक्यात यांचं डिपॉझिट जप्त झालं. अरे आमची काही तर थट्टा लावली आहे तुम्ही. हा? अरे तुमच्या विरुद्ध मनपा भावना तक्रारच करतो. साहेब साहेब मोरे नाही तुमच्या पाया पडतो अरे काय करतोस काय हे? पण तक्रार कराच. शाळेला इथनं बदली तरी होईल. ठीक आहे ठीक आहे. अरे बघून घेऊ आम्ही बी. चला रे. फुकण्या. अरे चल म्हणले की चालला. राग कोण उचलायचं? आमचा बा. तुमच्या बाला मॅच उचलला की चला अरे जरा घोषणा दे की मैत्रीला आले का गप काय राहिलाय कळू दे ह्यांना. बंद करा बंद करा बंद करा. बंद करा बंद. दादासाहेबांचा 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 दादासाहेबांचा. काय माणसं आहेत, कुठे तक्रार करायची ते सुद्धा कळत नाही. नाही नाही जोशी साहेब, आता हीच माणसं त्याला बाहेर गेल्यावर विचारतील काय तक्रार करायला काय मसनात गेला होता का म्हणून. आपल्याला नाही आवडलं यांचं बोलणं. काय तर म्हणे दाहिनी बंद करा. का म्हणून बंद करायची हो दाहिनी? करडिले, तुझं या दाहिनीवर जरा जास्तच प्रेम आहे बरं का. अहो पण मग त्याचं तुम्हाला का वाईट वाटतंय? जाऊ दे मोरे भाऊ, आवाजून अनुभव घ्यायचे त्यांना. जाऊ दे. या स्मशानात राहून काय अनुभव घेणार आहे रे मी? प्रेत. हे बघा करडिलेचं म्हणणं इतकंच आहे की ही जी काय विद्युत दाहिनी आहे ती आपल्या सगळ्यांची आई आहे, नाही का? नाही नाही बरोबर आहे. जी गोष्ट विनाश करते तिलाच आपण कायम पुजत राहतो. गुरुजी चालेल बाबा. जोशाच्या दिवसाला एकदा सुरुवात झाली. आपण जोशा, या जगाचा एक नियम आहे. जगातली कोणतीही गोष्ट जगाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत राहून चालत नाही राजा. अरे कलियुगापर्यंत असलेल्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी राहिल्या तर जोशी आणि पागे यांच्याकरता तरी जागा राहील का? हो पण हे जोशी साहेब या दाहिनीला विनाशी म्हणतायत. नाही रे जोशा, नाही. माणसं प्रेम करतात ना ते चालत्या बोलत्या जिवंत माणसांवर, कलेवरांवर नाही रे. आणि अशी चारसा कलेवर आजूबाजूला पडली तर रोगराई पसरायला असा कितीचा वेळ लागणार आहे? तेव्हा मी तर म्हणतो प्रत्येक बॉडी जाणणारी ही चिता म्हणजे या जगाची रक्षण करतीच आहे. काय तुम्ही काहीतरी जड बोलताय पण खरं बोलताय गुरुजी. ते राहू दे रे. आधी ज्या कामाकरता आलोय ते काम तरी पूर्ण करून घेऊया. हा मोरे धर रे. हा या करडेले बुवा या. तुझं उर्वरित आयुष्य सुखाचं आणि समाधानाचं जावं हीच सदिच्छा. अरे अरे आशीर्वाद द्या ना गुरुजी. ह्या जागेला आणि या पाग्याला शोभणार नाही तरीही आशीर्वाद देतो. आयुष्यमान पण काय म्हणा गुरुजी, तुम्ही या करडीला किती बी आयुष्य दिलं तरी सुद्धा याचा शेवट इथंच होणार आहे. लई मोठा मान दिला तो या करडिलेला. हो, अहो 4 बुक शिकलेल्या करडिलेला पर साहेबाचा मान दिला तो. गुरुजी गुरुजी रोज घरला जाताना अशी फुलं बघायचो. पण या आपल्या फुलांची कधी आपलेपणा वाटलाच नाही. गुरुजी तुम्हाला सांगतो, मड्यावरची फुलं अशी वंधळीत उचलली जो आपलेपणा वाटतो ना तो या फुलांची कधी झालाच नाही हो. गुरुजी आमच्या आयुष्यात कधी गुलाब नाहीच हो, फक्त केरडा. करडिले, अरे एवढं सेंटिमेंटल नाही व्हायचं. नाही बोरे भाऊ, आज या फुलांनी माझ्या काळजावरची जुनी जखम पुन्हा वल्ली केली र. सुमन, ए सुमन, सुमन. अरे तू होतच आहे, मी उगा बोंबलायला लागलोय. आज लय जीव घाबरलाय बघ. अशी फिरता आली म्हणून सांगू. चल उठ, उठ लवकर उठ. हे बघ तुझ्या आजचा गरम भाकरा तुकडा खातो आणि शान झोपतो बघ. चल उठ. अरे अरे अशी का गुमान झोपायली तू? हा चल उठ लवकर.
नाही ग. मला काय बी बोलायचं नाही. का ग? काय तुमच्या झालं? बापानं मला फसवलंय. काय? तुमच्या बापानं मला फसवलंय. अगं मूर्खाचा बावळाच माणूस तू कुठं आला तुला फसवायला? तुमच्या बापानंच मला फसवलंय. अगं पण काय केलं त्यानं? लग्नाच्या टायमाला सांगितलं होतं हा मुलगा म्युन्सिपाल्टीत शिपाई हाय. हा मग मी काय बँकेत मॅनेजर आहे का एसटी ड्रायव्हर आहे? अगं म्युन्सिपाल्टीत शिपाईच आहे मी, अगदी चतुर्थ श्रीनी. हा पण हे नाही सांगितलं हा मुलगा मसनात कामाला आहे म्हणून. मसनात असलो काय आणि राजवाड्यात असलो काय, शिपाई तू शिपाईच की. आपल्या लगीन होऊन 10 महिने झालं. हा झालं की. पण अजून काहीच झालं नाही. काही झालं नाही म्हणजे? मला अजून दिस नाही गेलं. अगं त्याचा माझ्या नोकरीचा काय संबंध? नोकरीचा काय संबंध? अरे त्याला तर समजा इस्कोट केला माझ्या आयुष्यात. काय केलं का त्यानं? लगीन झाल्यावर पहिल्यांदा मी माहेरला गेली होती. हा कुणीतरी भाकर तुकडा वळून टाकीन म्हणून लई ये दाराशी उभी राहिले. हा पर कोणीच आलं नाही. हा धावत आलं माझं वाचलं. हा गर्दीशी त्याला उचललं. तोच माझी भावजाई आली हा आणि फराफरा त्याला आत ओढून नेलं. हा माझा भाव तो सुधी काय बी बोलला नाही. अरे माझ्या अंगा खांद्यावर वाढलेलं पोरते. त्याला म्हटलं तशीच आत गेली. हा आईला विचारलं आई बहिणी अशी का वागली ग? हा तेव्हा ती म्हणली अगं मशनात काम करणाऱ्याची बाईला आहेस तू. तुझी सावली बी नका तिला स्वतःच्या पोरावर. तेव्हा धरणं मी माहेरला नाही गेले. सासरचं बी कोणी सुधीक येत नाही. आणि आता आईच्या बाया बी म्हणत्यात मशनात काम करणाऱ्याला पोरं नाही होणार. अगं उगा काय तिच्या बायांचं त्या काय बी बोलतील तू ऐकते होय? अगं येऊ दे की केलं मग सांगतो. मोरेला बी 2 पोरं आहेत रे, पाग्याला पण 1 पोरग होतं. उगा त्या काय बी बोलतील. हे बघ आज जण भाकर तुकडा कर जा. उगा तो तुझं बी डोकं नको फिरवून माझं बी नको फिरवून. वा बाजूला. का ग? मला आता तुमच्या जवळ यायला बी काहीतरी वाटतं. का? मुर्द्याचा वास येतो तुमच्या अंगाला. अगं मुर्द्याला मिठीत घेऊन नाही बसत ग मी. आता ढकलतो ग बघतात आईनी. तरी बी मला वास येतो. ये बघ जा आजचा भाकर तुकडा कर जा. लई आनंदात होतो ग आज. आयुष्यात पहिल्यांदा पगारवाढ मिळली ग मला. चांगली 50 रुपयाची. दारात असलेलं सुख आता घरात यायला लागलं ग. तुला कसं सजवायचं, या घराला कसं सजवायचं असा विचार करत बसलेलो. तेव्हाच एक बॉडी आली, कुठल्या तरी मोठ्या माणसाची असणार. अशी ताजी फुलं होती म्हणून सांगू. तेव्हाच डोक्यात आयडिया आली. नोकरी संपल्यावर दुकानात गेलो आणि हे बघ तुझ्यासाठी काय आणलं. हे बघ तुझ्यासाठी आहे. नाही म्हणे माझ्या मुलात. मी नाही घालणार अगं आईच्यान सांगतो मला नका. अगं 2 रुपये देऊन विकत आणलाय का कचरा? नाही. अगं मड्यावरचा नाही. अगं बरं नको राहिला असेल तर राहू दे. मी नाही घालणार. अगं नको घालू, पण अशी का करायली तू? नाही आता या घरात बी मला मुर्द्याचा वास येतो. अगं असं बोलू नको ग. मी नाही राहणार. अगं भरल्या घरात असं बोलू नाही ग.
कुठे बी जाईन. अगं माझ्या घरची लक्ष्मी आहेत का तू? सुगानं तरी राहीन. अगं असं बोलू नको ग. मुर्द्याचा वास तरी नाही आणत. अगं भरल्या घरात असं जाऊ नको. मेला नाही. अगं माझं घर सावरलं का तू? मेला नाही. अगं असं बोलू नको. अगं भरल्या घरात असं जाऊ नको ग. जाऊ नको, जाऊ नको. तो दिस आणि आजचा दिस मोरे पुण्यांदा मी लगीन नाही केलं रे. हो नमस्कार गुरुजी. नमस्कार. बॉडी आणली? हो आणली ना. ठीक आहे, तुम्ही पुढे व्हा. मी 5 मिनिटात पोहोचतो. बरं ठीक. येत आहे ना गुरुजी? तुम्ही पुढे व्हा. मी 5 मिनिटात पोहोचेन तिथे. नक्की येत आहे ना? ए गुरुजी काय म्हणले तुला? मराठी कळतं ना? येतायत म्हणले ना, मग जा ना बाबा, तयारीला लाग ना. हा. बरं नक्की पुढं जातोय का? ओरडतोस काय त्याच्यावर? हो तसं नाही. अजून जर का 5 मिनिटांनी तुम्ही गेलात तिकडं तर तो खानदान घेऊन इकडे यायचा. नाही नको नको, मी जातो. हा. तुम्ही एक काम करा, थोडं त्या महादे आणि सुरजितला जरा बोलवून घ्या. हा आणि लवकर बोलवा बरं का. मी येतो जाऊ. हो हो चालत. करडीले तू रिटायर झाल्यावर काय करणार? काय करणार बाबा? गावाकडे जमीन आहे, पोटावर तर पिकवायचं आणि जगायचं, दुसरं काय? हा म्हणजे तू गेल्यावर इथं नाही म्हणजे म्हणजे अरे इथं या दाहिनीत. हा नाही बाबा नाही, तिकडे गावाकडे लाकडावर जाणार, इथं कोण आणणार आहे मला? हा. मोरे, प्रश्न विचारलाच तो सोपा होता, पण रिटायरमेंट नंतर आपण तरी काय करू शकणार आहोत? जे विचारायला सोपे असतात त्यांनाच प्रश्न असे म्हणतात, पण जे मात्र द्यायला अवघड असतात ना त्यांना मात्र उत्तर असं म्हणतात. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडेही नाही? नाही नाही, फक्त याच प्रश्नाचं माझ्याकडे जास्त चांगलं उत्तर आहे. बरं. कारण याच्यावर आपण सॉलिड विचार केला. म्हणजे जोशी साहेब मगाशी आला होता ना, हा. तो या समदे ईदी मधला नारायण आहे. अरे पण नारायण लग्नात असतो ना? अहो लग्नात असतो तो लग्ने नारायण, पण इथं मसनात असतो तो मसन्या नारायण. तर हा नारायण प्रत्येक याला एखादा असतोच. बर. हा नारायण स्वतःला लई शाना समजणारा, स्वतःचं महत्व वाढून घेणारा असतो. अहो पास आणायला तो दुसऱ्या माणसाला पाठवतो का? कारण घरच्या माणसांसमोर त्याला थांबायचं असतं. हो. आता तिरडीची प्रत्येक कामठी माणसांना तो येड्या वाकड्या इन्स्ट्रक्शन देतो, पण या स्मशानात मात्र एखाद्या भाईतगारासारखा हिंडत असतो. इकडे गंमत बघा, एवढं सगळं असलं ना तरी त्याला ते धोतर काय नेसून देता येणार नाही. बरं का, मी काय म्हणतोय, तुम्हाला नसेल जमत तर लुंगी सारखा गुंडाळा, विधीलाच बसायचंय. चालतं तसं, चालतं. हा गुंडाळ. हो बरं का, लुंगी 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 लुंगी. तुम्ही रात्री नेसत नाही का लुंगी? बसा खाली. आचमन करा. पळी पळी तिकडे, पळी तिकडे, डाव्या हातात पळी. करा. पेशवायन महा, नारायण महा. आता गुरुजी त्याला कणिक भिजवून त्याचे गोळे करायला सांगते. बर बर, तुम्ही जरा ते कणकेचे गोळे करून घ्या. आपस उभे करा. आता कणिक भिजवताना कणकीत जरा पाणी जास्तच होईल. आचमन करा. 3 वेळा पाणी खाली सोडायचं. अजून एक, अजून एक. उभे. गुरुजी, हा, कणकीत पाणी जास्त झालं. आता काय मढ्यावर त्याची खीर घालायची? मी तुम्हाला गोळे करायला सांगितले होते ना, मग गोळे करा बुवा. आचमन करा. ते मिळाली कणी ऑफिस मध्ये, माझी ओळख आहे. अरे बाहेरच्या नळावर तो माठ भरून घ्या. उरलेले विधी तिथेच करायचे आणि हे गोळे देखील तिकडेच करा. हा? या पुढे वाजू. अरे काय गोट बोलला? अरे ऑफिस इथं आहे. अहो हे समजे नारायण असेच असतात. हो.
मग महत्व कसं वाढणार त्याशिवाय यांचं हा? खरं पण जोशी साहेब काय रे आज मला लय बरं वाटलं. का अहो तुम्ही हसलात म्हणून. मोरे तू बोलायला लागलास ना तर एखादी बॉडी सुद्धा पटकन उठून हसायला लागेल. काहीतरी बोलता राव तुम्ही. पण तुम्हाला खरं सांगू का जोशी साहेब, काय रे हो आपल्या समध्यांचीच आयुष्य दुःखानं भरलेली असतात. फक्त त्या आयुष्याला विनोदाची झालर लावायचं काम ज्याचं त्यानं करायचं असतं. मडकं फुटलं जोशी साहेब, मडकं फुटलं. आता त्या मडक्याच्या ठिकरे ठिकरे होते, समिधीवर समधीकडे पसरते. त्यातलीच एखादी ठिकरी एखाद्याच्या पायात घुसल, 8 दिवसाचं दुखणं होऊन बसत. पहिले 2 दिवस बायको लय प्रेमानं मलमपट्टी करत, पण तिसऱ्या दिवशी कशाला गेला होता तिथे तडमडायला असं जेव्हा विचारल ना, तेव्हा मात्र पायात घुसलेल्या ठिकरीपेक्षा खोल जखम त्याच्या काळजात होईल. अहो आयुष्याच्या रंगात असा बिरंग असायचंच की नाही का. काय हो गुरुजी, काय शोधताय? अरे त्या महादे आणि सुरजितला बोलवायला सांगितलं होता, कोणी बोलवलं का? राहिलं अरे काय असं विसरता, लोक ताटकळत असतात बाबांनो तिकडे. हवा आता बोलवतो ना. जा. जातो बोलावणार. हा लगेच लगेच आण. लगी बोलावणार. गुरुजी तात्काळताय. होय 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 लक्षात आहे. गेला बर का तो गेला. मोरे हा मगाशी नुसताच मला नारायण दाखवलास, हा. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस ते. हा ते राहिलं नाही का द्यायचं. काय माहिती का गुरुजी, तुम्ही बी ऐका. काय आता ऐका तर. म्हणजे काय, आपण रिटायर झालो की नाही एक एजन्सी खोलणार आहे. वेजन्सी? त्याला एजन्सी असं म्हणायचं. नाही नाही बेजन्सी. बरोबर. हा तर या एजन्सीमध्ये आपण बेकार युवकांना काम देणार. बर. काही ना तुमच्याकडे पाठवणार. आता माझ्याकडे कशाला? मंत्र शिकवायला. शिकवणार ना गुरुजी. शिकू शिकू. आता तुमच्याकडनं आलेत म्हटल्यानंतर नाही कोण म्हणणार. शिकू शिकू. तर ज्यांना मंत्र म्हणता येतील ते समजे सिनियर. बर. आणि मग त्यांच्या हाताखाली एक एक हेल्पर ज्युनियर. अच्छा, म्हणजे मोठा दिसतोय प्लॅन. हा म्हणजे काय, आपण रिटायर झालो की नाही की एक फोन घेऊन असा फोन समोर बसणार. बर. आणि त्या फोनवर कोणी माणूस गचकल्याचा फोन आला की लगेच आपल्या टीमच्या ज्युनियरला पेजर करायचा. का? मोबाईल नको? तो सिनियर कडं, अच्छा 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 अच्छा. ज्युनियर कडं पेजर. बरोबर. हा आणि मग त्याप्रमाणे तो ज्युनियर त्या मैताच्या घरी जाईल. हा. मेलेला माणूस बाई एका बुवाय ते विचारत. हे महत्वाचं आहे. हा आणि इधी कसे करायचे ते बी विचारून घेईल. आणि मग पास काढून त्याप्रमाणे सामान घेऊन इथं मसनात पोचल. आता या मसनामध्ये तो इधी करणाऱ्याला पंचा नेसून देईल, कणिक भिजवून तिचे गोळे बी करून देईल. हो म्हणजे मगासारखा प्रॉब्लेम नको, कणकीत पाणी कमी किंवा जास्त. अहो खरा प्रॉब्लेम पुढे येतो मडक्याला भोकं पाडताना. बरोबर. अरे एक टोकदार दगड इथेच ठेवायचं कुठेतरी. इथे ऐकत्या वेळेला काही सापडत नाही राजा. तो म्हणतो ते बरोबर. आपली आयडिया थोडी वेगळी आहे बरं का. वेगळी आयडिया. हा म्हणजे काय, आपण ओरिजिनल भोकाची मडकी बनवणार, भोकाला बुच लावून ठेवणार. म्हणजे दगड कोणता भिग्या शास्त्र म्हणून मडक्याला लावा, बुचकाला पाणी चालू. वा, सुंदर कल्पना आहे. वा, सुरेख. पुढची बोंब पण तुमची वेजन्सीच मारणार आहे का? विचारलं. अहो गुरुजी हसू नका, पण तुम्हाला सांगतो या धंद्याला मरण नाही हो. का रे? कारण प्रत्येकाचं मरणं नक्की आहे. खरं रे बाबा. काय रे मोरे, हा 2 अंत्यविधी एकदम केले तर एखादा फ्री वगैरे नाही का त्याच्यावर? नाही विचारलं काय? नाही नाही पण याचा सुद्धा आपण विचार केला. हा? हा अंत्यविधीचं समजा कॉन्ट्रॅक्ट आम्हाला देणाऱ्याला आम्ही 1 दिवा फुकट देणार आहोत. 1 दिवा मातीचा. हा मातीचा दिवा काय उपयोग त्याचा? अहो उपयोगी म्हणजे लय गुणाचा दिवा, 10 दिवस नाही इजणारा. म्हणजे काय, आपण माणसाला खांद्यावर घेतलं की दिवा लावतो, बरोबर. आणि ते पिंडदान वगैरे झालं की मग इजवतो का नाही? बरोबर. अहो पण ते 9 दिवस रोज रात्री घरच्यांना उठवून तो दिवा सारखा बघावा लागतो. त्यातलं तेल कमी झालंय का, वात कमी झालीय का.
आपल्या दिव्यात असलं काही बी लपडं नाहीये. म्हणजे माणसाला खांद्यावर घेतला की दिवा लावायचा, तो डायरेक्ट पिंडदान झाल्यावर दाव्यालाही जुवायचा. तुमची एजन्सी कुठपर्यंत काम करणार आहे नक्की काय? वेजन्सी. यांना कळलं बघा बरोबर. काय आहे, आमची एजन्सी डायरेक्ट हाडं बुडवण्यापर्यंत मदत करणार. छान. अहो म्हणजे पागे गुरुजी तुमचा धंदा वाचणार की हो? बसू दे रे जोशा, बसू दे. आम्हाला त्याच्यातही आनंद आहे, बसू. अहो मग याची सोय काय? जोशा, मी एमकॉम LLB. काय सांगताय? नाही म्हणजे मनात आणलं असताना तर चांगली नोकरी केव्हाही करू शकलो असतो रे. पण आमचा पिढीचा धंदा आडवा आला. गुरुजी पिढीच्या धंदा आडवा आला हे अगदी काळं मांजर आडवं गेल्यासारखं बोललात. नाही तर काय. जोशा, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या व्यवसायात यायचं नाही याचा निर्णय मी घेतला होता. पण काय, नोकरीच्या शोधात फिरताना असं जाणवलं की आमच्यासारख्या लोकांची फारशी कुठे ओळख नसते. आणि नोकरी ओळखीवर मिळते. खरंय. हो पण मग शिक्षण? एमकॉम LLB. म्हटलं ठीक आहे, नोकरी नसेल मिळत तर वकिली सुरू करू. पण तुमची वकिली चालणार कधी, तुम्हाला पैसे मिळणार कधी, लोक तुमच्याकडे येणार कधी, असे प्रश्न माझ्या वडिलांनी मला विचारले आणि त्या प्रश्नांना मीच निरुत्तर दिलं. वकिलांनी केवळ फावल्या वेळेत सल्ले द्यावेत असा सल्ला त्यावेळी माझ्या वडिलांनी मला दिला. आपला पारंपरिक धंदा सांभाळा आणि फावल्या वेळेत काय वकिली करायची ते करा म्हणे. आपण गुरुजी हे बरं झालं की. नाही म्हणजे या धंद्यामध्ये तुम्ही पैसा लय बक्कळ कमवलाय. हे मात्र खरंय. मोरे, पैसे मिळाले, खरंच खूप मिळाले. पण काय गंमत असते नाही, माणसं सुखानं पैसा कमावतात आणि आनंदानं उपभोगतात. आणि दुःखातनं पैसे कमवले आणि पदरी मात्र दुःखच आहे. तुला सांगतो जोशा, केवळ स्मशान विधी करणारे म्हणून कोणी आम्हाला लग्नाला बोलवत नाही. आमच्या बायकांना कोणी हळदी कुंकवाला बोलवत नाही. अरे एवढंच कशाला, मुलांना खेळायला साधे मित्रही नाही. खूप जुनी गोष्ट आहे. माझ्या मुलाच्या बारशाला भरपूर लोक बोलवले होते, भरपूर. पण आले होते किती? फोटोवर बोलणे. आई नाव ठेवण्याच्या क्षणी फोन आला आणि मला इथे यावं. 6 महिन्यात मॅनेंजायटिसचा त्रास होऊन आमचा बाळ गेला. त्याच्या बारशाला जरी फोटोवर बोलणे इतकी लोक आली असली ना, तरी इथे मात्र प्रचंड गर्दी जमली होती. म्हणलं आमच्या आनंदाच्या क्षणी नाही, दुःखाच्या क्षणी तरी लोक आमच्या सोबत आहेत हे बघून जगातली माणुसकी अजून शिल्लक असल्याची जाणीव झाली. जमलेल्या प्रत्येक माणसामध्ये एक चर्चा चालली होती. मुलाला पाळण्यात ठेवताना बाप स्मशानात गेला म्हणून असं झालं. सांगतो जोशा, बाळ गेल्याच्या दुःखापेक्षा सगळ्यात मोठी जखम त्या क्षणी या लोकांमुळे झालेली. मी माझ्या कर्तव्यांकरता झालो होतो ना. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मी काय उत्तर देऊ शकत नव्हतो का? उपयोग काय? क्षणभर सगळेच गप्प झाले असते, त्यांचा आवाज मला दडपता आला नसता. त्यांची ही कुसबूस नकळत माझ्या बायकोच्या कानी गेली आणि मायेच्या अंतःकरणानं तिने मला जाब विचारला, पण तिला उत्तर द्यायला माझ्याजवळ शब्दच नव्हते रे. शब्दच नव्हते. डोळ्याच्या काळा खूप ओल्या झाल्या. अचानक त्याच वेळेला फोन आला. बॉडी स्मशानात पोहोचली. कडक कपडे केले आणि इथे निघून आलो. हिला उत्तर न देता. जो त्याच दिवशी कळून चुकलो होतं रे, आपल्याला याच मार्गाने जावं लागणार. पाग्यांच्या घरात जन्माला आलेल्या प्रत्येकाला स्मशानात अंत्यविधी करता यावंच लागणार. यावंच लागणार. गुरुजी शांत हो.
जी मला खरंच असं काही म्हणायचं नव्हतं हो. तसं नाहीये मोरे. दुःख बोलल्याने हलके होतात रे, पण सल मात्र कायम राहते. इतके दिवस कधी बोललो नव्हतो, आज बोलून मोकळं गेलो. गुरुजी बॉडी आणली होय. बरं, किती कुठे करायचंय? 27 नंबरला. म्हणजे फर्नेस मध्ये नाही? नाही. दागड्या टाकलेत? होय. ठीक आहे, तुम्ही पुढे व्हा, 5 मिनिटात पोहोचतो. काळजी करू नकोस जोशात. भविष्यात कधीतरी बदल होईल याची आशा बाळगायला तुला तरी काहीच हरकत नाही रे. पण आमचं काय? आमचं वर्तमान हेच, भविष्य हेच. आम्ही मरेच तोवर इथेच आणि मेल्यानंतरही इथेच. सुरजित बाहेर गेलाय आणि महादेव पिऊन लाच पडलाय. चायला आपण कुठला बी कार्यक्रम ठरवला ना की अशा अडचणी येतातच राहू. हो नाही. आणि त्यात हा महादेव लास होऊन पडलाय. यांना असं वाटतं आपण करतो तेच बरोबर सगळं. आता काय प्रत्येकालाच वाटत असतं ना आपण करतो ते बरोबर. आता हा महादेव पिऊन लास होऊन पडलाय. हो याला ना घराची चिंता ना दाराची चिंता. काय मग आपला पिऊन लास. मोरे हा? हे वेडीला कसलं वेड असेल रे. तिला हा तिला फुलांचा वास आवडत असत. नाही नाही, तसं असतं तर ती त्या फुलांच्या दुकानासमोर जाऊन बसली असते. हा पॉइंट आहे. तसं नसेल. मग एकांत वास आवडत असत. नाही नाही, आपल्या गप्पांमध्ये मग अशी ती रमलेली नसती. हा बी पॉइंट आहे ना. मोरे हा? आपण कधी विचारच केला नाही. नाही काय मी एक वेडी म्हणून तिला निग्लेक्ट करत राहिलो. हा ना. तिला कसलं येड असेल. कसलं असेल वेडीला. तुम्ही विचारताय. हे नको नको. अरे वेडी आहे ती. तिने मारलं तर काही फेकून बिकून. तिला काही फेकून मारायचा वेळ असेल असं तिच्याकडे पाहिल्यावर नाही वाटत. तू विचारतोयस. मी काय म्हणतोय, कशाला आपण त्या येडीवर नाही येड्यासारखं भांडायचं. पण कळलं असतं तर बरं झालं असतं नाही का. हा करडिले 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 तू विचारतोय का तिला. म्हणजे तू नाहीसच. तुम्हाला उत्तर मिळाल्याशी कारण आहे ना. मग प्रश्न कोणी बी विचारू देत की. चांगलंय. स्वतः घाबरलायस हे कबूल करायचं सोडून चांगला युक्तिवाद करतोयस. मग तुम्ही विचारा. नाही 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 छे. म्हणजे तुमच्याकडे माझ्यासारखा युक्तिवाद नाही ना. जाऊ दे ना करडिले. हा तू विचारतो का तिला. हा काय तिला विचार तुला कसलं येडे म्हणून. हा म्हणजे शेवटी मीच गावलो होय तुम्हाला. अरे तसं नाही. काय आहे, आज तुझा इथला शेवटचा दिस आहे ना. हा. समजा ती वेडी चिडली रागवली अंगावर जाऊन आली तर सरळ डबे घ्यायचे आणि इथनं बाहेर सुटायचं ना. परत यायचंच नाहीये. म्हणजे शेवटच्या दिवशी डोक्यात धोंडा घेऊन जातो मी. हा नाही नाही, मोरेला असं म्हणायचंय की तू जसं शांतपणे बोलू शकतोस ना लोकांशी, तसं आम्ही दोघं नाही बोलू शकत. म्हणून तू विचार. हा हा तुला खरं सांगू का. हा या जोशी साहेब आणि मी दोघं बी तिला विचारायला घाबरतो आहे की नाही. हो. तू विचारणार असेल तर ठीक आहे, नाही तर हा विषय इथं संपला. हा नाही मी विचारतो पण तिने काही उचललं तर जरा सांभाळून माझ्या मागे राहा म्हणजे झालं. नाही नाही, तुला काही फेकून बिकून मारणार नाही. तिच्या आसपास काही नाहीच आहे. तुम्ही विचारताय. ए नाही नाही नको विचार तूच बाबा. तुम्ही आहे ना. हो आहेत ना जोशी साहेब आहेत मागं तुझ्या. माग तू पुढे ये बाई. अगं अशी का बसते तू. हा अगं असं बसू नाही ग. अगं घरचं कोण नाही का तुला. अगं काहीतरी बोल ना. तुझ्या मनात काय ते आम्हाला कसं कळणार ग बोलल्याशिवाय. अगं बोल काहीतरी. मनातलं काहीतरी सांग. बोलू ग तुझ्याशी आम्ही पण तू काहीतरी बोल ना. काय बोलत नाही. तिला जेवायचं का विचार मी डबा घेतो. हे बघ इतके दिवस बसली कधी खाल्लं नाही प्यायलं नाही अशीच बसती. अगं लोक येडी म्हणतात ग तुला. तुला भूक लागली का आमच्या डब्यातलं खाते का तू. अगं काहीतरी बोल.
तुझे नातेवाईक कुठे ते तरी सांग, जवळचं कोणातरी नाव सांग, आम्ही बोलवून आणू ग, पण बोल काहीतरी. अगं अशी येण्यासारखी बघत बसू नको ग. अगं तो भांडा माझ्या डोक्यात घाल, पण बोल का काहीतरी फोन. जाऊ द्या, उगा आपण बाका बाका बोलत बसायचं नाही, ठाम बसलेली. माझं तर त्या डोकं दुखायला लागलं. ए कर्डिले, जाऊ दे ना, चहा पिऊन चल. चला चला जायचं? मी पुढे जातो. हा. एक मिनिट. ती वेडी आपण इथं नसताना इथं नको, तिला घालवून दे बाहेर. हा हा. उगाच काही केलं तर प्रॉब्लेम येईल. नाही नाही. ए चल बाई चल. ए, चल. अगं चल, मी जातो. उठ चल. अगं नको युगा अशी, चल चल जा चल. ए करडिले, डबं बी तिथंच खायचं का? हा चल चल चल. आता डबं खाऊन घेऊ, चहा मारू आणि येऊ परत. काय चालेल चालेल. मुली, कोण आहेस तू? कशासाठी इथे आलीस? अगं सांग ना, कोण आहेस तू? मी? तू कोण आहेस? मी चिताई. ताई? आणि तू राहतेस कुठे? इथे. इथे म्हणजे याच्यात? हे मग तिथे आणखी कोण कोण राहतं ना? का? तुला कशाला हवंय ते? त्याच्यासाठीच तर बसले मी इथे केव्हापासून. सांग मला, तिथे आणखी कोण कोण राहतं? हे बघ, मी तुला सांगितलं मी कोण आहे ते. आता तू मला सांग, तू कोण आहेस? मी आई आहे. आई? अगं पण मग तुझी मुलं बाळं दिसत नाहीत ती? तू विचारतीयस मला? तुला नक्की काय म्हणायचंय? माझा एकुलता एक मुलगा आहे. त्याची टाक, त्याची शारे पहिला नंबर आला होता त्याचा. त्याला आवडते म्हणून पुरणाची पोळी केली होती मी. असं घास गरवत होते तर ना ताटात शेवटचा घास शिल्लक होता. आणि मला समजलं नाही काय पण. मी ओरडून सगळ्यांना बोलवलं. सगळे गोळा झाले आणि त्यांनी त्याला तिथून उचललं आणि इकडे आणून टाकले. मी ओरडून सगळ्यांना सांगत होते का अरे नका नका नेऊ त्याला, नका त्याला माझ्या मांडीवर डोकं ठेवल्याशिवाय झोप नाही येत. कोणी ऐकलं नाही ग माझं, कोणी नाही ऐकलं. आणि सगळेजण त्याला हे सोडून गेले. त्याला ढकलून दिलं दरवाजाच्या पलीकडे. दरवाजा बंद झाला. तेव्हापासून मी एकटीच बसले, त्याची वाट बघत बसले. मला वाटतं तो एकदा तरी येईल बाहेर. मी त्याला माझ्या मांडीवर डोकं ठेवून थोपटून झोपवे. शांत
झोपेल तो एकदा तरी. राहतेस ना, तुला रोज भेटत असेल ना ग तो, रोज भेटत असेल ना, माझी आठवण काढतो का ग? शांत झोप येते त्याला. हे बघ, काही काळजी करू नकोस. अगं तुझा बाळ अगदी मजेत आहे, खेळतो, मस्ती करतो. अगं रात्री माझ्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपतो देखील. सगळी सुख आहेत त्याला, काही काळजी करू नकोस. हे बघ, मी आहे ना, मी घेईन तुझ्या बाळाची काळजी. जा तू आता घरी जा परत. झोपतो मांडीवर. बरं झालं बाई, माझी काळजी मिटली ग. माझं एक काम करशील? काय ग? करत नाही म्हणू नकोस. करशील ना? कर, करत. त्याला फक्त एकदा बाहेर बाहेर बोलवशील? कशासाठी ग? बाहेर आईला पुरणपोळीचा घास शेवटचा त्याला भरवायचंय ग. आण तो घास इकडे, मी भरवीन त्याला. नाही, मी भरवणार आहे तो घास. अगं पण कसं शक्य आहे? अगं असं सगळ्यांनाच तिकडे येता येत नाही, आणि तिथे गेलेल्यांना परत येता येत नाही. अगं पण मी आई आहे त्याची सांगितलं ना. मी आई आहे मी. मग मला का नाही? आता कसं सांगू मी तुला? काही झालं तरी चालेल ग, पण मला एकदाच म्हणते ना मी, एकदाच फक्त. अगं पण मी भरवीन ना तो घास तुझ्या बाळाला. नाही म्हणते ना, मी भरवणार आहे तो घास. मी भरवणार आहे. आईला आपल्या मुलाला घास भरवताना होणारा आनंद तुला नाही कळणार. त्यासाठी आई बाबा लागतं. मला नाही वाटत तो कोणाची आई असशील असं. नाही ग, मी देखील आईच आहे. या जगात येताना तुझ्या बाळाचं आई पण तू स्वीकारलंस, पण या जगातून त्या जगात जाताना मला मात्र सर्वांचंच मातृत्व पत्करावं लागतं. म्हणजे तू आई आहेस ना ग? तू पण आई आहेस ना? मग आई आहेस ना, मग एक आई दुसरी आई जवळ भीक मागते. नाही, ते शक्य नाही. कुठे चाललीस? थांब. तुला जर माझ्या मुलाला बाहेर नसेल वाटता येत तर राहू दे, पण मग मला आत घेऊन चल. नाही, ते शक्य नाही. असं नको ग करत, असं करू नकोस ग. मला एकदाच फक्त इकडे बघ, मला एकदाच इकडे बघ, मला एकदाच फक्त आत घेऊन चला. एकदाच फक्त मी बघते तुझ्याकडे. एक आई दुसऱ्या आईकडे मी बघते. हे बघ, माझा नाईलाज आहे, पण एक सांगते, तू जर का तिथे आलीस तर तुला परत नाही येता येणार. चालेल? एवढंच चालेल. चालेल, चल मला लगेच घेऊन चल. चल का, चल चल. बघ, नक्की? होय बघ, एवढा एक घास भरवायचा आहे. चल घेऊन. चालेल. चल तर मग. जेवण झाले. ही शेळी इथं का पडली? अरे
हे उठ, तुला बाहेर घालवलं होतं ना, उठ ग. हे उठ. जोशी साहेब येडी गेली हो. काय गेली करडीला काँग्रेस. अरे तुला एक आयटी बॉडी मिळाली राव. मोरे काय बोलतोयस तू हे? नाही म्हणजे आता कॉर्पोरेशनला कळवावं लागेल ना तिचं काय करायचं. हो नंबर काय आहे? नंबर 445946. हा. लागला का? हो एक मिनिट साहेबांना द्या जरा. हॅलो सर 3 नंबर स्मशानातून जोशी बोलतोय सर. इथे एक वेडी मरून पडली. नाही नाही कोणी नाहीये तिचं. बर ठीक आहे. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षियेला ठाव स्मशानीचा, लक्षियेला ठाव स्मशानीचा. वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा, ब्रह्माग्नी लागला ब्रह्मत्वेसी, ब्रह्माग्नी लागला ब्रह्मत्वेसी. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. उजळला दीप गुरु रक्षा, उजळला दीप. का थांबलास का की? नाही ना ग गुरुजी. अरे काय तुझं काम चालूच आहे. माझं काही काम नाहीये, तुझं चालूच आहे का? नाही पण आज इकडे कुठं, तिकडे बॉडी नाही आली. अरे मगाशी घरी गेलो होतो तेव्हा फोन हा. आला, बॉडी इथे आले म्हणून सांगितलं. हा. म्हणून तडक इथे आलो तर कोणाचा अजून पत्ताच नाही. असं कसं केलं त्यांनी? चालायचं, लोक आले आम्हाला गंडवायला लागले. चालेल असं नाही करायला पाहिजे पण त्यांनी. काय करेल आपल्या करता ती लोक ताटकळ असतात की नाही. हा. आज ताटकळण्याची पाळी आपल्यावर असं समजायचं आणि सोडून द्यायचं. अरे हे दोघं कुठे गेले, मोरे आणि जोशी? कमिशनर साहेब आलते ना, त्यांना गाडीवर सोडा गेले. काही म्हणा कळले त्या वेडीचं नशीब मात्र जोरावर. अरे तिच्या अंत्यविधी करता कमिशनर स्वतः इथे. गुरुजी तिचं नशीब लय थोर, एवढा चांगला माणूस आला म्हणून काय अडचण नाही आली. काय रे कळले तिच्या इथे जाण्यानं तुझ्या रेकॉर्डला कमी असलेल्या बॉड्यांच्या संख्येत नकळत भर पडली रे. गुरुजी काय वाटतं तुम्हाला? मला आनंद झाला असेल ती झाल्याचा? नाही हो गुरुजी, लई वाईट वाटलं. वाईट वाटलं? हा. अरे पण वाईट वाटायला ती काय तुझ्या ओळखीची होती का नात्यातली? अहो गुरुजी प्रेम नात्यातनं नाही वाढत हो. म्हणजे अहो सारखं सहवासात राहिलं वाढतं. मला नाही बोल कधी असा अनुभव आला. गुरुजी मला सांगा, आपण एखाद्या रस्त्याने जात असलो, हा रोज त्या रस्त्याने आपण जातो, एखाद्या कुत्र आपल्या अंगावर रोज भोकात, एखाद दिवशी ते कुत्र नाही आलं तर आपली नजर भिरभिरते का नाही? अहो मुख्य जनावर सारखं जनावर आलं नाही तर आपली नजर भिरभिरते. इथं तर जित्ता माणूस गेलाय हो गुरुजी. तुझ्या बोलण्यात तथ्य आहे खरं. गुरुजी अहो जोशी साहेबांसारखे जोशी साहेब 6 महिने झाले त्यांना येऊन, ते बी येडी गेल्यावर हळहळले. कळले गेली कित्येक वर्ष मी इथे धार्मिक विधी सांगण्याचं काम करतो. हा तुला माहिती आहे प्रत्येक वेळेला बॉडीच्या शेजारी त्रयस्थपणे मी ते धार्मिक विधी सांगत असतो. हा बरं विधी कुठेही केले तरी चालते ना, म्हणजे इथे असो तिथे असो. हा. लोकांची दुःख सारखीच असतात. मला स्वतःला असं वाटायचं की मला लोकांची मनं फार चक्कन उमगतात. हा. पण नाही, मानवी मनाची दुसरी बाजू आज तुझ्यामुळे मला कळली. एखाद्या संताकडनं दीक्षा घ्यावी असाच अनुभव आहे. अहो आम्ही कसले संत गुरुजी? अहो एखाद दुसरा भंगाला म्हणून काय संत होतात काय? हे तुला तुझं मोठेपण तुझ्या वयाकडे किंवा तुझ्या पेहरावाकडे बघून नाही म्हणत आहे. तुझं मोठेपण आहे तू केलेल्या कामात.
आणि आता तर काय, तुम्ही जगप्रसिद्ध होणार. म्हणजे काय होणार हो गुरुजी? अरे असं काय करतोस करलेली आहे, तुझं वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे. हा आता काय 1-2 घोड्या कमी असतील इतकंच. जग पण कसं आहे बघा ना गुरुजी, कुणाच्या तरी मरण्यानं कुणीतरी मोठा होतोय. नाही करलेले नाही, कोणाच्या मरणामुळे तू मोठा होत नाहीयेस, तू मोठा होतोयस तू केलेल्या कामामुळे. अहो गुरुजी, माणसं जास्त वाढली म्हणून मराय बी जास्त वाढली. अहो त्यात मी काय एवढं कर्तृत्व केलं? आणि त्यातनं ही चिताई आपल्या मरतीला आली. अहो बसा पर्यंत जातात होत्या. गुरुजी, मी जर काश्मीरला असतो ना तर तुम्ही म्हणताय तरी रेकॉर्ड का फिकॉर्ड माझा कवाच झाला असतं. अहो मी तर ऐकलंय तिथं माणसं जायला बी माणसं कमी पडतात. अरे पण कंडिले, तुला असं नाही वाटत की या नवीन तंत्रज्ञानाने ही जी काही फर्नेस शोधून काढली त्यामुळे आपल्यावरती खरोखर उपकार झाले? उपकार? आई आहे होती आपली. गुरुजी मला सांगा, आपण निवांत कोणाच्या मांडीवर झोपतो? आपल्या आईच्या मांडीवर की नाही? तसाच प्रत्येक बॉडी तर निवांत झोपते, बिनघोर झोपते. आपलं पोरग कसं का असं येड इद्र शेमड आई त्याला पदराखाली घेतात का नाही? ती चिताई बी कोणाला नाही म्हणत नाही हो, सगळ्यांना पदराखाली घेते. लय मोठं यंत्र हात शोध लय मोठा आहे हो आपल्यावर. एकीकडे नवीन तंत्रज्ञानानं शोधून काढलेलं एक उत्तम यंत्र आहे असंही म्हणतो, हा, तर दुसरीकडे तिला चिताई म्हणजे आईचा दर्जा देतो. काय आहे गुरुजी? आमच्या बाची शिकवण आहे, जिथं काम करायचं त्याला देव मानायचं. पहिल्यांदा खड्ड्यावर काम करायचो, तिथं चितारा त्याच्या अगोदर खड्ड्याला नमस्कार करायचो. आता हिला करतो. अहो दोघांचं काम एकच ना, बॉड्या जाळायचं. पण काय रे, इतकी वर्ष तू दोन्हीकडे काम करतोय, हा, तुला दोन्हीकडे काही फरक नाही जाणवला? आहे ना, फरक आहे ना. अहो इथं याची ताई एका तासात भराभरा वाडी जळतील, पण तिथं तसं नाही. खड्ड्यावर जायचो मी, खड्डा झाडून घ्यायचो, त्याच्यावर लाकडं गावड्या रचायचो, मला त्याच्यावर बॉडी बी ठेवायचो. गुरुची बॉडी टाकताना तो जो बॉडीचा चेहरा आहे ना, तो कुठेतरी मनात बसायचा हो गुरुजी, मनात बसायचा. बॉडीला पेटवल्यानंतर कपाळावर आलेला घाम पुसता बसता डोळं बी पुसायचं हो गुरुजी. पण इथं तसं काय नाही हो. बॉडी आली, बॉडीवरच्या चेहऱ्यावरची फुलं बाजूला केली का तेवढा चेहरा दिसतो. जाकान उघडलं, बॉडी आत टाकली की चेहरा विसरलेला असतो. गुरुजी, तुम्ही तिकडे खड्ड्यावर जे मंत्र म्हणता ना आणि त्याच्यामुळे जे काय पवित्र वाटतं ना, त्याचं इथं वाटत नाही हो गुरुजी. कसलं आलं रे काय? धार्मिक विधींचं म्हणत असतील तर ते काय मी ते करतोच की. ऍडजस्टमेंट, निव्वळ ऍडजस्टमेंट करता तुम्ही गुरुजी. जोशा, धार्मिक विधीत कसले आले रे ऍडजस्टमेंट? ह्याचं एक डोकं भलती करत चालतं. एक मिनिट गुरुजी, या फर्नेसचे विधी कसे करायचे हे धर्माच्या कुठल्या पुस्तकात लिहिलंय सांगा मला? अरे अहो लिहिलं असेल कुठल्या तरी पुस्तकात. मोरे, धर्माची पुस्तकं लिहिली तेव्हा ही फर्नेस अस्तित्वातच नव्हती. जोशा, काय धर्माचे नियम म्हणून अशी कोणती पुस्तकं कधीही लिहिली गेली नाही. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा वेळेनुसार बदलाव्या लागतात. आपली परंपरा अशीच आहे, ती अशीच मोठी होत गेलेली आहे. काय तुम्ही काहीतरी जड बोलताय पण खरं बोलताय. ह्याचा एक वेगळाच प्रॉब्लेम आहे. मी सांगतो ना त्याला. सांगा सांगा मोरे गुरुजी, आता आपण सांगा. चालू आहे, चला. काय करडिले, माणसानं आपल्या सोयीने जे नियम केले त्याला धर्म असं म्हणतात. आणि मग त्या धर्म पाळण्याच्या परंपरेला संस्कृती म्हणतात. अरे ह्या संस्कृतीला आपल्या इतिहासात लय मोठं स्थान आहे. बरोबर मोरे, अगदी बरोबर बोलला. आणि काय कालच्या इतिहासात या खड्ड्याला महत्व होतं, उद्याच्या इतिहासात या फर्नेसला असेल. एक गोष्ट विसरताय तुम्ही. कोणती? जी उद्याच्या इतिहासात लय फेमस असेल. कोणती रे बाबा? हा करडिले. अरे मी कशा पाय बाबा? अरे कशा पाय म्हणजे तुझं आता वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे, गिनीज बुकात जाणार आहे तू येड्या. म्हणजे काय होणार? अरे म्हणजे तुझं नाव त्या तिकडं लंडनच्या बुकात जाणार. माझं नाव लंडनच्या बुकात जाणार? हा मग मला जायला लंडनला जाणार का? हाय. अरे
अरे हे रेकॉर्ड झाल्यामुळं मला जायला तिकडे नाही देणार रे. मग काय कौतुक मला त्याचं. कर्डिले, तुझं वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे याचं तुला काहीच कसं वाटत नाही. काय वाटायचं हो गुरुजी? हा? काय वाटायचं आणि कसं वाटायचं? मला एक सांग, आजपर्यंत लोकांनी तुला काय दिलं? मान दिला, सन्मान दिला नाही, केला तो केवळ अपमान. आणि का तर तू इथे काम करतोस म्हणून. अरे पण परदेशातली लोक तुझा मान सन्मान करायला तयार आहेत, तर तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे यानंतर इथे काम करणाऱ्या लोकांना तरी समाज बरी वागणूक देईन अशी अपेक्षा आहे रे आम्हाला. काही घडणार नाही हो गुरुजी. तुम्ही मला सांगा, माझं नाव त्या बुकात गेलं म्हणून इथं काम करणाऱ्याला कोणी देवळात पुजारी म्हणून नाही बसवणार हो. मग कशाला कौतुक करूया रेकॉर्डचं? हा, माझं रेकॉर्ड झालं, मला मिळेल, एखाद्या बिल्ला मिळेल, एखादा कागद मिळेल. त्या कागदामुळं आमच्या घराच्या भिंतीची शोभा बी वाढेल. अरे पण भिंत असायला पाहिजे ना रे. आमच्या घराच्या भिंती फक्त छपराला आधार देण्यापुरते. गुरुजी तुम्हाला सांगतो, घराचं घर पण असतं ते त्या बाईमुळं असतं. आमच्या घरात लक्ष्मीच्या पावलानं बाई आली आणि माझ्या सुमनच्या पावलानं गेली. मग आता हे रेकॉर्ड झालं म्हणून माझी केलेली सुमन परत येणार आहे का माझं केलेले तीच मला मिळणार आहे? मग कशाला कौतुक करू रे बरे भाऊ त्याचं मी? अरे याच्यापेक्षा मला आनंद होतो ती माझी नोकरी संपल्याचा. अरे आता तरी पारा जायचंय माझ्या पलीकडच्या गल्लीतल्या सुमनच्या घरला. गुरुजी तिथं जाताना मान खाली घालून जायचो हो मी. पण आता नोकरी संपल्यानंतर जाईल माझ्या सुमनला म्हणून बाय माझी नोकरी संपली का आता? चल घरी चल, आपला थांबलेला संसार पुण्यांदा चालू करू. आता माझ्या अंगाला मुर्द्याचा वास येणार नाही का? आणि माझ्या घरात तुला मुर्द्याचा वास येतो ना, आपण घर पण बदलू. चल गावाकडे जाऊन राहू. अरे याचा आनंद मला जास्त आहे रे या रेकॉर्डचा नाही. हे बघ कर्डिले, तुला जरी या रेकॉर्डचा आनंद होणार नसेल तरी तो आम्ही सेलिब्रेट करणार आहे, कारण आम्हाला आनंद होतोय. राम राम सत्य आत्मा हमारे पुरे राम राम सत्य आत्मा हमारे या. लाकडं ओळीत हा. राम नाम सत्य या. रॉकेल संपले पण आत्मा हमारे. नमस्कार गुरुजी, नमस्कार. हा कर्डिले, आज रिटायर होणारे. हा कडले जाणारे मला माहिती. राम नाम सत्य. हा मागे माणसात ये जरा. माणसं कुठे माणसं? अरे बाबा आम्ही कोण आहोत? आपण दळणं माणसात, दळणं मुळद्यात, अशी आपली गत आहे. जोशी साहेब खरं बोलू का, अहो रस्त्याने एखादी बॉडी चालली तर अनोळखी माणसं बी त्या बॉडीला नमस्कार करतात हो. पण आपण जिवंत माणसं रस्त्याने चाललो तर ओळखीची माणसं बी तोंड फिरवतात. माणसं म्हणे माणसं. नीट बोल. खरं सांगू का, ही घशाखाली गेली ना की मी ओळखीच्या माणसांना बघून मीच तोंड फिरवतो. महादे कर्डिले रिटायर होणारे आज. हा कडले म्हणजे एकदम देव माणूस आहे. देव माणूस आहे कडले. हा मोरे साहेब खरं सांगू का, हा कडले माझ्या आधी इथं लागला, म्हणजे माझा वरिष्ठ. पण तसं वागलं नाही कधी. अहो आमचं डिपार्टमेंट व्हायला पण वागणं एकदम दोस्ती एकदम घाट आहे की नाही. अहो आमच्या चितेमध्ये समजा जळतात, पण इथं तसं नाही. हा कर्डिले मला इथली सगळी कापडं द्यायचा. अहो आमच्या घरात हातरून पांढरं, कुणामुळं? कर्डिलेमुळं. पांघरून पांढरं, घराचे पडदे पांढरी, पोरांची कापडं पांढरी, बायकोची साडी ती बी पांढरी, ती फक्त हिरवी आहे. पण कुणामुळं? कर्डिलेमुळं. आणि आता कर्डिले गेल्यावर आम्ही काय नसेल कसं देव माणूस आहे. कर्डिले देव माणूस आहे. महादे, अरे आज प्रसंग काय, कर्डिले रिटायर होणारे, येळ काय? मी खरं सांगू का,
जोशी साहेब खरं बोलू आपल्या समजांची वेळ एकदम वाईट आली आहे बघा. हा. मागे गप्प बस. अहो तुमची इथं बदली झाली असती गप्प का? बस. अहो मी खरं सांग मारू नका हो. मोरे त्याला घेऊन मला बाहेर जा. अहो मी खरं सांगतो रामनाम सत्य गप्प बस. आत्मा अमर आहे. रामनाम सत्य. काय झालं तुमच्या? काही नाही, काही नाही. काही नाही, खरंच काही नाही. खरंच काही नाही. अरे मग का रागावलास त्याच्यावर? गुरुजी खरं सांगू का, मी त्याच्यावर नाही, माझ्या स्वतःवर रागवलो होतो. मला सांगतो, माझी इथे बदली झाली ना तेव्हा मला काही वाटलं नव्हतं. म्हटलं कुठेतरी काम करायचं, इथे काय फरक पडतो. पण नाही गुरुजी, फरक पडतो ते त्यावेळेस मला कळलं. माझे सख्खे मित्र तुटले, माझ्याकडे येईन असे झाले. म्हणजे ठीक आहे आपण त्यांच्याकडे जाऊया. पण त्यांच्याकडे गेलो ना की फक्त टीव्हीचे चॅनल्स बदलले जायचे. आम्ही तिथं अनवॉन्टेड असायचो. म्हणलं ठीक आहे मित्र नाही, नातेवाईकही नीट वागेन असे झालो. आणि सगळ्यात कळस म्हणजे माझा सख्खा भाऊ. गुरुजी माझ्या पुतण्याची मुंजी होती तेव्हा तुम्हाला काय म्हणाला माहितीये? म्हणाला तू लवकर येऊन जा. म्हटलं अरे लवकर येणारच आहे, माझ्या पुतण्याची मुंजी आहे, जा कशा कर. तेव्हा तो मला काय म्हणाला माहितीये गुरुजी? तू आता जिथे काम करतोस ती जागा अशुभ आहे आणि माझ्या शुभ कार्यात तुझी अशुभ सावली नको. सांगा गुरुजी, आम्ही इथे काम करतो म्हणजे अशुभ आहोत का? नाही दोषा, अशुभ हात लावू नका, आम्ही अशुभ आहोत. रिलॅक्स दोषा, शांत हो दोषा, शांत हो. बघ असं काही नसतं दोषा. आयुष्यात एक सूत्र कायम लक्षात ठेवायचं, क्षणभंगुर हे जीवन आपुले अश्रून वाचून जगायचं. माहित असता मरण आपुले निर्भय होऊन जगायचं. अरे दुःखा मागून सुख परत असे, सुखा मागून दुःख असे न्याय हा नियतीचा. तरी का मग उगाच रडायचं? मला माहितीये या वातावरणात तुला काम करताना त्रास होतो. चल चल बाहेर. शांत हो तुझ्या, शांत हो. शांत व्हा, रडू नका. मला एक सांगा, आपण इथे काय आलोय? ना इथे खूप शांत शांत आहे ना. कावळ्यांचा आवाज आणि कुत्र्याचं भुंकणं हे सोडलं तर सगळं शांतच आहे. मला अजूनही समजत नाही आपण इथे का आलोय. मला तुम्हाला एक फार महत्वाची गोष्ट सांगायची. आणि मग आपण हॉटेलमध्ये भेटलो असतो. हॉटेलमध्ये फार खर्च होतो तुमच्यावर. अरे मग बागेत जमलो असतो. बागेत इतके ओळखीचे पालखीचे लोक भेटतात ना, ते नको वाटतं. अरे मग तुमच्या घरी जमलो असतो ना. तुम्हाला माहितीये, अहो घरात आधीच इतकं सुटकी वातावरण आणि त्याच्यात हे माझ्याच्याने नसतं सांगवलं. म्हणून इथं काय नाना, ही एकमेव जागा अशी आहे ना, तिचे कारणाव्यतिरिक्त कोणी येत नाही. शांत व्हा, रडू नका. आता तुम्हाला सावरायला हवं. वहिनींच्या मागे संदीपची आई आणि बाबा दोन्ही तुम्हालाच व्हायला हवं. नाही नाना. हो नाना, काय सांगायचं नाना तुम्हाला. हो आम्ही दोघांनी प्रेमविवाह केला, तोही घरच्यांचा विरोध पत्करून. आणि ही अशी मला अर्ध्यातच सोडून निघून गेली. तुम्हीच असं केलं तर संदीपचं कसं होणार? अहो नाना, मी माझी सारी स्वप्न हिच्याच बरोबर मांडली होती हो. आणि आता हीच गेली, तिच्या पाठोपाठ सारी स्वप्नही नाहीशी झाली. आणि नाना,
स्वप्नात नसतील तर मी कशासाठी जगायचं नाना सांगा. रडणं थांबवा, आता हे देखील थांबवा. हे बघा, आयुष्यातला आनंद संपला असता तरी कर्तव्य अजून बाकी आहेत. निदान संदीपसाठी तरी तुम्हाला उभं राहावंच लागणार. हा, आत्ता बसा. आज वहिनीनं जाऊन 12 दिवस झाले. झाले झाले. उद्या 13व्याला सगळेजण जमतील तेव्हाच ना तुम्ही एक महत्वाची गोष्ट डिक्लेअर करायची. महत्वाची गोष्ट? बोला. ना हा निर्णय जरी माझा असला ना तरी इच्छा मात्र तिचीच आहे बरं का. हो, दुःखात राहून कुठचाही आताताईपणाचा निर्णय घेऊ नका. हो नाही ना, हा आताताईपणाचा निर्णय नाही, हवी काळाची गरज आहे, परिस्थितीची. हा काय ना पण तुम्ही तुमच्या मुलाचा संदीपचा विचार केलाय का? नाना, संदीपचा विचार माझ्यापेक्षा हिला जास्त होता. ठीक आहे, तुमचा निर्णय सांगा. नाना, मला कसं तरीच होतंय. तुमची तब्येत ठीक नाहीये का? नाही, तब्येत ठीक आहे, मला लाजल्यासारखं होतंय. कसं तरीच होतंय, लाजल्यासारखं होतंय, निर्णय तर घेतलाय. काय भानगड काय? नाही ना, भानगड नाही ना, मी लग्न करायचं म्हणतोय. कुणाशी? बाईशी. कठीण आहे. त्यात काय कठीण आहे? मी बाईशीच लग्न करणार. हो, ते कठीण नाही, पण ही बाई कोण? बोला खरी भानगड बोला. बघा नाना बघा, अहो तो कावळा सुद्धा काव काव करून माझ्या विचारांना पाठिंबा देतोय. तिचं नाव सरला. कोण सरला? कुणी सरला नाही, तिचं नाव सरला. हे सगळं वहिनींच्या निधनाआधीच ठरलं होतं? नाही, निधन आधी झालं, ठरलं नंतर. अरे पण ठरलं कधी? ती 10व्याला आली होती. म्हणजे ओळखीची आहे? नाही, अहो ती तिच्या नवऱ्याच्या 10व्याला आली होती. आणि तुम्ही तुमच्या बायकोच्या. म्हणा, अहो तिचं दुःख कसं तिच्या चेहऱ्यावरून टप टप टपकत होतं. नेमके त्याच वेळी बरं तुम्ही टपकलात. काय थापा मारताय साला? बघा नाना बघा, अहो तो कावळा सुद्धा काव काव करून माझ्या विचारांना पाठिंबा देतोय. पुढं काय झालं? नमस्कार कशाला करताय? पुढं काय झालं ते सांगा. अहो तेच सांगतोय, मी पिंड ठेवला. अहो वहिनी अशा होत्या म्हणून पिंड एवढा ठेवायचा का? अहो ही पत्रावळ आहे, पिंड एवढाच. मग हा काय त्याला शिवेच ना. मग शेवटी मी पिंडाला हात लावला. ती पत्रावळ आहे ना? नाही, पिंड अलीकडे सरकलाय. तुम्ही आता लवकर सांगताय की मी सरको? नको. आणि मी तिला स्पष्ट सांगितलं, बाई तू संदीपचा अजिबात विचार करू नकोस म्हणून. हे बरं केलं. मी संदीपसाठी नवी नाही नक्की आणीन. संदीपला ऐका तुला बायको. मी पाठ फिरवली काय, याने झडप घातली की त्यावर. खोटं बोलतोय राव. बघा नाना बघा, हा कावळा देखील काव काव करत तुमच्या या विचाराला पाठिंबा देतोय. नाना, मला वाटतं हाच कावळा रोज आमच्या खिडकीत येऊन बसत असावा. साली ही माणसाची जातच हरामखोर. कावळ्याच्या नावाखाली काय वाटते ते कमवतात राव. बघा नाना बघा, अहो तो कावळा सुद्धा काव काव करून माझ्या विचारांना पाठिंबा देतोय. मला खरं म्हणजे आश्चर्यच वाटतंय. कसलं? हेच तुमच्या या प्रेम जमवण्याचं. नाना, अहो प्रेम कधी जमवत नाही, तो आपोआप जमतं. अगदी कळीचं फुल कधी झालं हे कळत नाही ना, अगदी तसंच. म्हणून तर आश्चर्य वाटतंय, कारण तुमचं प्रेम कसं झालं, कुठे झालं हे अगदी स्थळ काळ वेळ याचं वर्णन करून सांगता येईल. नाना, अहो प्रेम ही अशी गोष्ट आहे ना की जी शब्दात नाही पकडता येत. साला खरा भोंदू आहे हा. खरं मी तुमचं प्रेम की नाही सिनेमातल्या प्रेमाप्रमाणे पटकन झालं. घाटावरचे भटजी लग्न लावत नाहीत म्हणून, तर थेट लग्न लावून तुम्ही आला असतात. नाना, हे सगळं तुम्हाला पटलंय हे पाहून मला फार बरं वाटलं. पण आता बाकीच्या नातेवाईकांना तुम्हीच पटवा. तुम्ही थोडं आधी बोलला असतात ना तर तुम्ही सगळ्यांना पटवलं असतं. अगोदर नाही का सांगायचं, कशाला घालायला वेळ वाया. नाही, तर्पण करताना अश्व्यासमोर बसून प्रत्येकाला सांगितलं असतं, यांना बायको येते, यांना नवीन बायको येते. संदीपला नवीन नाही येते. ते नाना, मला वाटतं तुम्ही म्हणताय तेच खरंय. संदीपला आई नाही, यालाच बाई पाहिजे. बघा नाना बघा, अहो तिला किती आनंद झालाय ते तुम्ही लवकर हो म्हणा. ठीक आहे, मी सांगतो सगळ्यांना. आपण इथून निघून जावं हेच खरं. हो बाई हो, लवकर लग्न करीन. येत्या 15 दिवसात हो. तुझ्या इच्छा हो. हा. बघा नाना, अहो गेलेली हो म्हणते, येणारी हो म्हणते, तुम्ही लवकर हो म्हणा.
तर मी म्हटलं ना आता ह्या सगळ्या गोष्टींना हो म्हणालाय, अजून एक छोटस काम करा माझ्यासाठी. आता कार्यालय बघायला मला सांगू नका. अहो ते मी कालच बघून ठेवलंय. काय आहे नाना, संदीपला तुमचा लाळा जरा जास्तच आहे नाही का? हो. आणि त्यात लग्न अवघ्या 15 दिवसावर येऊन ठेपलंय. म्हणून पुढला महिनाभर संदीपला तुमच्याच घरी राहायला घेऊन जा. महिनाभर? बरं 2 महिने. 2 महिने? मला 2 महिने पुरतील. हो पण आणि मग ती सगळी गंमत अशी झाली. या कावळ्यांच्या लय काव करून राहिले तर. हो ना. हा बघा, एक कावळा पार आपल्या चितळेपर्यंत यायला लागलाय. करडिले, हा मला वाटतं तो तुझ्या सेंड ऑफचं भाषण ठोकायला आला. काय बोलतो मोरे भाऊ? अरे हाकलतो का जरा त्याला, हाकलतो. आणि ही माणसाची जातच वाईट. यांना आमची आठवण येते ती फक्त पिंडाला शिवताना. अरे हाकल ना बाबा त्याला. बघितलं का, हा त्याचा मित्रच होता. म्हणजे काय, करडिलेले हाकलल्यानंतर लगेच गेला नाही का? मोरे भाऊ सकाळ धरणं मला धरून राहिले तुम्ही. मोरे, पण आता मलाही पटायला लागलं. हे कावळे आणि ही प्रेतच आपले खरे मित्र आहेत बाबा. नाही पण काय, आज आपण याच्या शेवटच्या दिवशी का होईना निवांतपणे गप्पा मारत बसलो. म्हणजे तुलाही पटतंय आपण करतो ते काम वाईट आहे. अरे मी तर हे आल्यापासून म्हणतोय. जोशी साहेब, अहो नेहमी म्हणण्याने काम सुधरत नाही, पण मन मात्र बिघडत. वा, किती छान बोलतोस मोरे. तुझं शिक्षण काय रे? शिक्षण एंटर सायन्स हायर सेकंड क्लास. मग इथं कसा काय आलास? हा, इथं कसा आलो काय, एंटर सायन्सचा रिझल्ट लागल्यानंतर शहरातून गावाकडे आलो. घरी येऊन बघतो तर बाप खाटावर आलो. फक्त ताप आल्याचं निमित्त होतो. 4 दिवसांनी माणसांच्या खांद्यावर. मोरे, आम्ही आलो उघड्यावर. त्याच्या माग म्हातारी आई, 4 भावंड, 2 बहिणी, समध्यांची जबाबदारी माझ्यावर. कारण मी मोठा होतो ना. आणि त्याच वेळेला ही नोकरी चालून आली. विचार नाही केला, लगच धरली. दुसरं करणार तरी काय होतो, कारण जबाबदारी मोठी होती ना. लय शिकायचं होतं जोशी साहेब, लय शिकायचं होतं. पण ही नोकरी करताना हातातून शिक्षणाचा धागा कधी सुटला कळलंच नाही. हातात उरली ती जबाबदारी, आणि त्या जबाबदारी करता ही नोकरी. पहिले वर्ष 6 महिने जोशी साहेब तुमच्यासारखंच लय चिडचिड व्हायची हो. या समाजाने दिलेल्या डुकरागत वागणुकीची लय चिड यायची. उपयोग काय होता पण? एंटर सायन्स हायर सेकंड क्लास. लय अभिमान होता आपल्याला, लय अभिमान होता. पण कोण कुठं तरी विचारतो का त्याला? दुसरी नोकरी कोण देणार होत? तुला सांगतो दोषा. सॉरी जोशी साहेब, चुकून एकेरीवर आलो. सॉरी. ठीक आहे. नाही पण मला सांगतो बर का, आपल्यासारख्यांकरता त्या विग्रजीमध्ये लय चांगली म्हणे, वेन यू कॅनॉट अवॉइड द रेप then enjoy it. एन्जॉय. तसंच आहे हो, हे सगळं तसंच आहे. या समाजाने केलेले रोजचे बलात्कार सहन करायचे,
पण हसत बर का? हसत. काय मुरे काय विशेष? हा नाही म्हणजे आपण समजे कोळशाच्या कालीत काम करतोय आणि काळे झालेले आज कोळशालाच पोचतोय. नाही मग हरकत नाही. नाही मला असा प्रश्न पडला होता की ही स्मशानभूमी आहे का रणभूमी? का? अरे बाहेर इतकी भयानक भयानक माणसं जमले, विधी कुठे करायचे हे ठरवण्यावर मारामार. हा मडकं फुटलं तर चक्क तलवारी काढून एकमेकांच्या अंगावर ठेवले. शेवटी इकडचे विधी आणि तिकडचं दहन असा तह करून आलो ते. रे बाबा लढाय का? नमस्कार साहेब. आम्ही तिकडे 27 नंबरला फुनरल केलंय आणि आम्हाला इकडे परवानगी घ्यायची आहे. आपलं नाही शोकसभा घ्यायची आहे, त्याच्यासाठी परवानगी पाहिजे. कळलं कळलं. हे असलं काही मी बघत नाही. मी त्यांना विचार. नमस्कार साहेब. आम्ही तिकडे फुनरल केलंय. अहो नाही केलंय, अहो खरंच केलंय. अरे मला नका सांगू, त्यांना सांगा. इकडे येतोय. थांबा. बोला. आम्ही तिकडे 27 नंबरला फुनरल केलंय आणि आम्हाला इकडे परवानगी पाहिजे शोकसभेसाठी. तुम्हाला परवानगी पाहिजे, शोकसभेसाठी पाहिजे. हे इथले साहेब आहे, त्यांना विचारा. चला. नमस्कार जोशी. एक मिनिट. फुनरल हा शब्द गाळून बोलायचं सगळं. बर हा बोला. आम्ही तिकडे 27 नंबरला केलंय, आम्हाला परवानगी पाहिजे फुनरलसाठी नाही शोकसभेसाठी. वेळ नाही लागणार जास्त. नाही नाही अजिबात वेळ नाही लागणार, काळजी करू नका. हा बस दिली परवानगी. जा. हो असं काय करता? पटकन आटपेल. पटकन आटपेल. वेळच नसतो ना. अरे मग नका नाही घेऊ सभा. असं कसं होईल? वेळ आहे त्यांना तेवढा शोकसभा घ्यायला, कारण मोठे मोठे लोक येतात ना, कारण मंत्री आहेत. हो मंत्री आहेत का? कुठलेच रे? कुठलेच? केंद्रातले का राज्यातले? केंद्रीय राज्यमंत्री आहेत. या माणसाकडे सगळ्या प्रश्नांचे उत्तर असतं. बरं का गुरुजी, केंद्रीय राज्यमंत्री आहेत म्हणल्यावर हे डायरेक्ट हाडं बोलवल्यानंतरच घरी जाणार आहे. अरे बापरे. अहो म्हणजे मागच्या याला ते नगरसेवक. हा बाबा ते नगरसेवक आले होते ना इथं आणि आले एकदम भाषणाच्या रंगात. हा भाषणाच्या रंगात आले. हे आपलं लांबलंच भाषण टोकायला लागले. होय. तर काहीतरी फुटल्याचा आवाज झाला. तर ते नगरसेवक साहेब म्हणाले, काय? कवटी फुटली वाटतं. पण तेवढ्यात एखादा आवाज दिला. हो काय? कवटी फुटली पण ती बॉडीची नाही, नाकची फुटली. नाही नाही आता तसं काय होणार नाही. का त्यांना कवटी नाही? नाही नाही कवटी आहे, पण पटकन आटपतील ते. आटपतील ना? हो. मग इथं बोलण्यात येळ घालवू नको. बर. नाही तर परवानगी काढून घेतील. नाही नाही असं करू नका साहेब, परवानगी आहे ना. हा, चला सुटा. इकडे इकडे इकडे. तिला बोलवलं. तुला आणि तुझ्या साहेबाला एक अत्यंत महत्वाचा निरोप आहे. जे काही असेल ते पटकन उरकायचं आणि इथनं निघून जायचं. बरोबर. टाइमपास करायचा नाही. नाही. ही जागा टाइमपासची नव्हे. अजिबात. कळलं? हो. जा. काही काळजी करू नका साहेब. काय फुनरल आटपलेलं आहे ना, त्याच्यामुळे आमचं तू लवकर. जा तू. बघितलीस? हे आतली माणसं आली मी बघायची तिथे. आता काय मी परत इथे थांबणार नाही. तो त्यांचा साहेब टाकून तोही खेळणार आहे. मी निघालो. थांबा. आयुष्यात पहिल्यांदा दुसऱ्या कोणीतरी तुम्हाला मसनात तीर्थप्रसाद दिलाय. मिळाला तेवढा पुष्कळ झाला. आता पुन्हा घ्यायला लावू नका. मी निघतो बाबांनो, मला नका त्रास द्वारे. थांबा. राम राम गुरुजी. राम राम. काय कुठे आहे बाबा तुमच्या? कित्येक दिवसात तुमची गाठ नाही, भेट नाही. बोला की. खरंय खरंय. होय की. बऱ्याच दिवसात आपली गाठभेट झालीच नाहीये. होय. या असेच वरचेवर होतील गाठी भेटी. बरोबर आहे बरोबर आहे. अरे काय बरोबर आहे? चला कुठे मंडळी आपली? अरे आले आले आले. आले का मंडळी? जमली का सगळी? हो. झालं का सगळं बाकी? हा सगळी व्यवस्था नीट केली पाहिजे. मग करायची का सुरुवात? आज आपल्यातून ह्या बाई गेल्या. आमच्या पक्षाच्या मोठ्या कार्यकर्त्या होत्या. साहेब थांबा बोलू द्या. बाईबद्दल तुम्हाला माहितीये का? अहो पक्ष बांधणीला त्यांनी जेवढा मोठा हातभार लावला, जेवढे कष्ट घेतले तेवढे कष्ट कुठल्याही कार्यकर्त्यांनी कुठल्याही पुढाऱ्यांनी घेतले नाही. त्यांनी नवीन रक्ताला वाव दिला. मी बी त्यापैकी एक. साहेब काय आता? गेलेल्या बाई नाही आहेत, बुवा आहेत. बुवा?
अरे मग सांगणार का वा मडकं फुटलं ते घ्या ऐकतं भुचका धर चुकून झालं राहू दे आता तुझा कागद नको आम्ही आमचं म्हणतो बोल माफ करा मंडळी काय आलं मगाशी मी एका फायनलला गेलो होतो ना आता काय त्याच्या आईला थुकला काय पिये तुम्ही बोलता कमी थुकता जास्त जर लांब सारखा बघू माफ करा मंडळी तुझं काय झालं मगाशी मी एका मैत्रीला गेलो होतो हा तिथला परिणाम आहे यांच्यावर वा म्हणजे तिथेही सभा झालेली दिसते. हा तर आज आपल्यातून हे बाबा हो नक्की का हो आज आपल्यातून जे सद्ग्रस्त गेले काय नाव म्हणलं त्यांचं डॉक्टर वाघे हा डॉक्टर वाघे अहो डॉक्टर वाघे आमचं लय गौरव अहो लय जिव्हाळीचे संबंध आमचे साधं नाव माहित नाही आणि म्हणे गौरव होता त्या आईला हकला त्या कावळ्याला मगापासून काव करून मला डिस्टर्ब करतो मी भाषण करू का नको साहेब कावळ्यांना हाकलायचं नसतं का आत्मे असतात ते आत्म्या असतात हा तर मंडळी सांगायचं असं अहो डॉक्टर वाघे आम्ही लहानपणापासून एकत्र अहो एका शाळेत शिकलो आम्ही एका कॉलेजात शिकलो हा पुढे ते डॉक्टर झाले आम्ही राजकारणात पुढले इथं तुम्हाला माहिती आहे तर हो असा आमचा संबंध होता असं आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांचे आमचे लहानपणचं मला सगळं आठवतंय ना अहो आम्ही लहानपणी खेळत असताना आहे ना मला ठेच लागली ना तर माझ्या डोळ्यात पाणी यायचं साहेब असं नसेल नाही का काय खेळताना डॉक्टर वाघेंना ठेच लागली ना तर त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं असं तर अजिबात नसेल असं बी नाही काय आम्ही खेळत असताना आहे ना मला जर ठेच लागली ना तर डॉक्टर वाघेंच्या डोळ्यात पाणी यायचं तर असा आमचा जिव्हाळ्याचा संबंध असा आमचा जिव्हाळा होता बरं का खोटं बोलतोय राव अहो खोटं नाही बोलत अहो गेली कित्येक वर्ष आहे ना आम्ही त्यांच्याकडनं औषध घेत आलेले साहेब अहो ते गुरांचे डॉक्टर होते माहितीये मला माहितीये अहो मंडळी औषधं आम्ही आमच्यासाठी नाही घेतली बरं का आपलं लय मोठं वाट आहे 400 म्हशी 400 आणि त्या म्हशीचं दूध पिऊन आमची तब्येत अशी आहे बघा रेड्यासारखी आईला त्या साहेब आत्मे हाकलायचं नाही आत्मे आहे का त्या आईला विरोधी पक्षाचे दिसते बरं का बरोबर बोललात आप्पा साहेब तुम्ही हा तर मंडळी अहो डॉक्टर वाघेंच्या जाण्यानं आज माझ्या हृदयामध्ये एक अशी पोकळी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती पोकळी काय कोणी भरून काढणार नाही आजच्या या दुःखद प्रसंगी मी एवढंच सांगेन डॉक्टर वाघेंच्या आत्म्याला देव शांती देव एवढेच दुःखाचे 2 शब्द बोलून मी पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र चला झाला का इथला कार्यक्रम आता काय पुढं डॉक्टर वाघे अमर रहे डॉक्टर वाघे डॉक्टर वाघे अमर रहे डॉक्टर वाघे अमर रहे डॉक्टर वाघे अमर रहे बरं ते आता काय काम नाही ना आपलं आहे ना साहेब आता काय ते आपल्याला बारशाला जायचं कुठे जायचं बारशाला बारशाला हा ह्या टायमाला काय पिये कसले कार्यक्रम ठेवता तुम्ही अहो आम्ही मिनिस्टर झालो म्हणून काय झालं हा आम्हाला काय प्रायव्हेट IPF काय आहे का नाही काय करणार साहेब फार जवळचे लोक आहेत हो किती जवळचे हे पलीकडेच राहतात पलीकडे राहतात का बरं तिथं काय भाषण बिषण काय करायचं का आहे ना लिहिले नाही काय जरा आता राहू द्या हा उतारा आहे ना आम्ही गाडीत उतारा घेतो बर हा आणि गाडीत आम्ही उतारा घेतला ना की तो तुम्ही उतारा ना वाचा मग आम्ही ठरवतो बर चला साहेब गाडी इकडे लावली मग सांगायचं का आम्हाला चला चला पण साहेब आता वाचून दाखवलं असतं नाही नाही गाडीत तुम्ही वाचा आम्ही थोडं उतारा घेतो किती शीन झाला आम्हाला किती कार्यक्रम बरं गेली ती माणसं गेली तुम्ही म्हणता तशीच होती ती माणसं तासभर खेळवलं रे बाबा छे 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 आता काय परत आपल्याला त्या लोकांच्या तोंडी लागायला नको बरं रे मोरे तुला विचारायचं असं होतं त्या कर्डिलेच्या रेकॉर्ड करता नक्की खरंच किती बॉड्या कमी आहेत रे गुरुजी खरं सांगू का फक्त एक बॉडी कमी आहे नक्की एक हा एकच बॉडी कमी आहे बरं मी काय म्हणतोय तू रजिस्टर एकदा चेक केलंस का नाही म्हणजे कुठेतरी नोंद राहिली असेल तर हो वाटलं जोशी साहेबांना विचारा अहो आपण तो 1.5 महिन्यापूर्वी त्या गिनीज बुकाचा फॉर्म भरला ना हो तेव्हापासून सगळी रजिस्टर चेक केली आहेत एक बी चूक सापडत नाही 12,999 त्याची ड्युटीची वेळ संपत आली रे आता हो ना तो रेकॉर्ड व्हायला पाहिजे जोशी साहेब मोरे भाऊ गुरुजी आता कोणी येईल काय वाटत नाही मी येतो अरे थांब अजून वेळ आहे नको
नकोच हो स्वतः ऐक थांब जरा. थांब कर्डिले, जाऊ नकोस. अरे एक बॉडी यायला हवी, तुझं रेकॉर्ड पूर्ण व्हायला हवंय. अरे प्रत्येक प्रेत आत ढकलताना तू त्या चिताईला नमस्कार करतोस. नाही नाही, तिने एक प्रेत पाठवायलाच पाहिजे. तुझं रेकॉर्ड पूर्ण व्हायलाच पाहिजे. जोशी साहेब, आपल्या रेकॉर्डसाठी आपण दुसऱ्याच्या मरणाची वाट बघायची. अरे तेव्हा अंगाला हो जोशी साहेब, आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम घ्यावा. कडिले थांब, कडिले थांब. थांब कर्डिले, स्वतः ऐक. जाऊ नकोस. हो, हा डबा ठेवून येतो. कडिले थांब. थांब. हो, पहिलं बाहेर सर. जोशी सर, रजिस्टर सांभाळा. बाकीची तयारी आधी करतो, तू बाहेर जा. लवकर. रजिस्टर उघडून फक्त नाव लिहायचं बाकी ठेव. हो हो. वेळ आहे अजून. होईल होईल. काय करले, बॉडी आली आहे का? हा, कधी काय पास बीस आणलाय, नाव बिव काय तुला माहितीये का? असेल तर सांगून टाक, मी इथं नोंदवून देतो पटकन. सांग ना, नाव सांगून टाक. अरे नाव सांग. हा मोरे, ए मोरे, अरे नाव सांग तिचं. कोण कोण आहे? अरे नाव- तिकडे काय नको, नाव सांग ना. या नाव लिहू. हा बोल. सुमन, हा दशरथ हा कर्डिले. काय म्हणालास तू? ही माझी सुमन गेली हो खुर्ची. का का? जोशी साहेब भाऊ, हिच्यासाठी तर मी रिटायर होत घरी चाललो होतो ना हो. अरे भाऊ, अरे नियतीने केलेल्या या बलात्काराला मी कसा असं चावरा जाऊ रे. गुरुजी हिला कोणतरी सांगलं ना, आता माझ्या अंगाला मड्याचा वास येणार नाही हो. शांत हो कर्डे. हो, तिने मला आयुष्यभर साथ दिली नाही. तिने रेकॉर्डला साथ दिली हो गुरुजी, रेकॉर्डला साथ. कर्डिले शांत हो. अगं तुझ्या जीवावर तर रिटायर होणार होतं ना ग. गावाकडे जाऊन सुखाचा संसार करायचा होता ना ग आपल्याला. असं थांबलेला संसार कायमचा थांबून कशी गेली.